परंतु सर समजा आता माझ्या परिसरातल्या सगळ्या मतदारांचं जे मतदान आहे ते एखाद्या केंद्रावर आहे आणि माझंच दुसरीकडे कुठे गेलेलं आहे. तर मला अशी मागणी करता येऊ शकते का? की मला हे मतदान केंद्र मिळावं, त्या पद्धतीने बदल व्हावेत, असं करता येऊ शकतं का? सर याच्यामध्ये राज्य असं आहे की म्हणजे माझ्याच घरामधलं सुद्धा माझं आणि माझ्या भावाचं नाव जर वेगवेगळ्या ठिकाणी आलं असेल, वेगवेगळं मतदान केंद्र आलं असेल, तसं होत नाही. पण कदाचित जर असं झालं असेल तर आपल्याला जे सोयीचं मतदान काय प्रत्येक मतदार यादीच्या भागाकरता एक मतदान केंद्र निश्चित केलेलं आहे त्या त्या एरिया करता. तेच त्या एरियाचं मतदान केंद्र असतं. पण समजा जर चुकून घरातल्या एखाद्या माणसाचं असं काही झालं असेल आणि वेगळं मतदान केंद्र असेल तर आपल्याला नमुना 8 चा अर्ज भरता येतो आणि 8 अर्ज भरल्यानंतर त्याच विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला तो अर्ज भरल्यानंतर आपल्याला जे मतदान केंद्र आपला आहे, जे आपल्या इतर कुटुंबातल्या व्यक्तीचं आहे, तेच मतदान केंद्र आपल्याला 8चा अर्ज भरून आपल्याला प्राप्त करून घेता येते. मला हे विचारायचं होतं की एखाद्या अर्जदाराने जेव्हा त्याची नाव नोंदणीचा अर्ज दाखल केला, त्यानंतर मतदार म्हणून त्याचं नाव यादीमध्ये रिफ्लेक्ट व्हायला नेमका किती अवधी लागतो? आणि ऑनलाईन आणि म्हणजे फिजिकल अर्ज केला आणि ऑनलाईन अर्ज केला, तर हा वेळ सेम असतो का आणि प्रक्रिया सेम असते का? हा अलकाजी बरोबर आहे. मतदार आपला अर्ज हा ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करू शकतो. दोन्ही पद्धतीमध्ये अर्जाला लागणारा कालावधी सेम आहे. आम्ही त्या अर्जाची प्रक्रिया 21 दिवसाच्या आत विदिन 20 डेज आम्ही त्यात निर्णय घेत असतो. ही मतदाराच्या दृष्टीने ही प्रक्रिया सारखीच आहे. कारण एखादा मतदारांनी ऑफलाईन अर्ज केला तर तो ऑफलाईन अर्ज हा BLO मार्फत आमच्याकडे येतो किंवा डायरेक्ट मतदान नोंदणी कार्यालयाकडे देखील तो अर्ज येतो. किंवा मग जो ऑनलाईन जो अर्ज आहे तो त्यांनी NVSP पोर्टल मार्फत किंवा आपला वोटर हेल्पलाईन ऍप मार्फत जरी तो अर्ज केला तर तो देखील आपल्याला ऑनलाईन आपल्याकडे येतो. अशा पद्धतीने जेव्हा ऑफलाईन अर्ज येतो तेव्हा त्याची डाटा एंट्री आम्ही आमच्या AR नेटवर आम्ही स्वतः करत असतो आणि जेव्हा मतदार आपला अर्ज या NVSP किंवा वोटर हेल्पलाईन भरतो त्यावेळेस तो ऑटोमॅटिकली तो ऑनलाईन येतो. त्यामुळे या मार्गाने ऑनलाईनवर येणं आणि या मार्गाने ऑनलाईन ह्या दोन्ही प्रक्रिया एकत्र येऊन AR ऑफिसला AR नेटवर ही दोन्ही अर्ज आमच्यासमोर ऑनलाईन आणले असतात. फक्त ऑफलाईन मध्ये ती प्रक्रिया आम्ही आमच्या कार्यालयात करतो. ऑनलाईन मध्ये मतदार हा त्यांच्या NVSP पोर्टलवरून किंवा वोटर हेल्पलाईन ऍप वरून करतो. आता हे अर्ज आल्यानंतर ARO नेटवर आमची डाटा एंट्री होते. ते आल्यानंतर आम्ही त्यांचं अर्ज तपासतो आणि आम्हाला लक्षात येतं की हा नेमका मतदार कुठल्या भागामध्ये आपलं नाव नोंदवू इच्छित आहे आणि मग त्या मतदान केंद्र कोणतं आहे आणि त्या मतदार यादीचा जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी असतो ज्याला आपण BLO म्हणतो, तो BLO कोण आहे. मग आम्ही तो अर्ज त्या BLO कडे असाइन करतो की तो अर्ज त्या पुढील कारवाई करता त्या BLO करता आम्ही त्याला वर्ग करतो. मग BLO कडे वर्ग करताना जो काही अर्ज आला आहे तो अर्ज आम्ही ऑनलाईन प्रोसेस करून त्याची चेकलिस्ट जनरेट होते किंवा आम्ही ती BLO चेकलिस्ट देतो की हा अर्ज आला आहे आणि या अर्जामध्ये त्या संबंधित अर्जदारांनी ही माहिती आपल्याला ऑनलाईन दिलेली आहे किंवा अर्जामध्ये नमूद केलेली आहे. मग तो BLO ती चेकलिस्ट घेतो आणि चेकलिस्ट घेऊन प्रत्येक मतदाराच्या घरी ग्रह भेटी करता त्या चौकशी करता जातो. म्हणजे फील्ड व्हेरिफिकेशन करण्याकरता तो प्रत्येक मतदाराच्या त्या घरी जातो आणि त्या ठिकाणी तो फील्ड व्हेरिफिकेशन करतो. मग फील्ड व्हेरिफिकेशन करताना तो त्या ठिकाणी खात्री करतो की जे काही पुरावे त्यांनी ऑनलाईन दिलेले आहेत स्कॅन करून जोडले आहेत त्याची ती ओरिजिनल तपासतो, खात्री करून घेतो. प्रथमतः पाहतो की हा दिलेला पत्ता बरोबर आहे का, ज्याला आपण ऑर्डनरी रेसिडेन्स म्हणतो सर्वसाधारण रहिवास हा त्याच ठिकाणचा आहे का, त्याचा फोटो बरोबर आहे का, त्याची रहिवास पुरावा दिलेला आहे तो बरोबर आहे का, जन्मदिनांकाचा पुरावा बरोबर आहे का, याची सर्व खात्री तो BLO आपल्या ग्रह भेटीमध्ये फील्ड व्हेरिफिकेशन मध्ये तो करतो आणि तसा तो रिपोर्ट परत येऊन तो ER ऑफिसला म्हणजे मतदार नोंदणी कार्यालयामध्ये येऊन तो आपला रिपोर्ट करतो की हा माझा फील्ड व्हेरिफिकेशन रिपोर्ट या मतदाराच्या बाबतीमध्ये आहे. आणि तो रिपोर्ट आल्यानंतर मग ARO आणि ERO त्या फील्ड व्हेरिफिकेशन रिपोर्टच्या आधारे की आपण तो फॉर्म ऍक्सेप्ट करायचा, जर संपूर्ण पुरावे योग्य असतील, BLO सॅटिस्फाईड झाला असेल आणि आपल्याला त्याचे पुरावे योग्य वाटत असतील तर आपण ते फॉर्म ऍक्सेप्ट करतो. आणि समजा त्याच्यामध्ये आपल्याला काही त्रुटी वाटली तर आपण त्यांना BLO मार्फत नोटीस देऊन बोलवून घेतो. ती संधी पण देतो आपण त्यांना की याच्यामध्ये ही करेक्शन आहे किंवा काही शंका असेल तर, आणि त्यानंतर आपण त्यांचा फॉर्म स्वीकृत किंवा अस्वीकृत हे फक्त मतदार नोंदणी अधिकारीच्या कार्यालयातूनच केलं जातं आणि मग त्याचं नाव ऑटोमॅटिकली पुढे जी काही यादी प्रसिद्ध होईल त्या यादीमध्ये येतं आणि नंतर त्याचं इपिक ऑटो जनरेट होतं आणि त्याला इपिक मिळतं. अशी एक सर्वसाधारण प्रक्रिया जी आहे की BLO कडे अर्ज दिल्यानंतर ते पूर्ण मतदार यादीमध्ये नाव येण्याची जी प्रक्रिया आहे ती BLO मार्फत आणि मतदार नोंदणी कार्यालयामध्ये अशा तऱ्हेने पार पडते.
जे मंदारजी आपल्या सोबत BLO आहेत त्यांच्याशी मी संवाद साधणारच आहे. पण त्याच्या आधी मला तुम्हालाच एक असं विचारायचं आहे, BLO राज्यभरात जवळपास लाखाच्या वर BLO आहेत आपल्याकडे, ज्यांना आपण मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणतो. मला तुमचा अनुभव किंवा माहितीसाठी एवढं विचारायचं आहे, की या म्हणजे परागजी तुमचा कुठलाही अनादर करायचा नाहीये, पण प्रश्न असा आहे, की समजा BLO काही पूर्व गृह दूषित असे वागले, नागरिकांची बरोबर त्यांच्या काही अडी असतील, तर त्यांनी काही केलं नाही, त्यांच्याबद्दल तक्रारी असतील, तर ते नागरिक तुमच्याकडे येऊ शकतात का? हो, अलकाजी बरोबर आहे. BLO मार्फत जर काही BLO संदर्भात काही तक्रारी जर असतील, तर निश्चितपणे कुठलाही नागरिक आम्हाला BLO भेटत नाही किंवा BLO ची माहिती देत नाही, अशा तक्रारी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणजे तहसीलदार किंवा मतदार नोंदणी अधिकारी म्हणजे प्रांताधिकारी यांच्याकडे BLO संदर्भातल्या तक्रारी निश्चितपणे आमच्याकडे करू शकतात. मंदारजी मला विचारायचं आता जसं यांनी सांगितलं पराग मुळेंनी एक्सप्लेन करून तुमच्याकडे येतोय. सो एखाद्या अर्जदाराचा नाव नोंदणीचा अर्ज जेव्हा नाकारला जातो आणि तर ती कुठली कारणं असतात, त्या कुठल्या कारणांनी तो नाकारला जातो आणि हा आपला अर्ज नाकारला गेलाय हे त्याला कळतं का? मी आत्ताच एक बातमी वाचत होते ज्याच्यात एका वोटरने प्रश्न विचारलाय, की पर्सेंटेज काय आहे? तुम्ही अर्ज तुमच्याकडे येतात आणि किती जणांना तुम्ही ऍक्च्युअली नोंदणी देता? याचं पर्सेंटेजही राज्याने जाहीर करावं. प्रत्येक राज्याने ट्रान्सपरन्सी येण्यासाठी किती केसेस तशाच पेंडिंग असतात आणि हे आम्हाला काही कळत नाही, असं मतदारांचा एक नाराजीचा सूर आपण सतत ऐकतो. त्यामुळे आम्हाला हे समजावून सांगा नेमकं. अलकाजी आत्ताच मृणालिनी सांगितलं होतं, की आपण नव्याने मतदार नोंदणी करण्याकरता आपला नमुना 6 चा अर्ज भरणं आवश्यक आहे. आणि नमुना हो. 6 सोबत आपल्याला कुठली कागदपत्र जोडावी लागतात, हे आता मृणालिनी समजून सांगितलं. त्याच्यामध्ये बरोबर. पण निवासाचा दाखला माझा आहे. अर्ज नाकारला नाही, माझा अर्ज नाकारला गेलाय की स्वीकारला की त्याचं स्टेटस काय? हे तुम्ही इंडिव्हिज्युअली कळवता का? त्यांचा मोबाईल नंबर तुमच्याकडे असतो. हां, अलका त्यांच्या मोबाईलवर तो मेसेज जातो, की त्यांचा अर्ज ॲक्सेप्ट आहे का रिजेक्ट आहे. जर ओके. मोबाईल नंबर त्यांनी योग्य दिला असेल, तर योग्य नंबरवर हा मेसेज जातो. तर एक ऑनलाईन अर्ज करण्याची एक चांगली सुविधा आपण नागरिकांना दिलेली आहे. परंतु एक शंका आहे, की समजा मी ऑनलाईन अर्ज माझा मी सबमिट केला सगळी माहिती भरून व्यवस्थितपणे आणि मग सबमिट केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, की त्यामध्ये काहीतरी चूक झालेली आहे. तर मला तो माझा अर्ज एडिट करण्याची काही सुविधा आपल्याकडे आहे काय? असं करता येऊ शकतं का? हां, राज्य याच्यामध्ये असं आहे, की एखाद्या मतदारांनी आपला ऑनलाईन नमुना 6 चा अर्ज भरला. त्यांनी तो ऑनलाईन भरलेला आहे आणि त्यानंतर ते लक्षात आलं, की याच्यामध्ये काहीतरी चूक झाली आहे, आपल्याला ते एडिट करायचं आहे. तर त्या अर्जदाराला तशी सोय लगेच उपलब्ध नाही, की आता आपण ऑनलाईन अर्ज भरला आहे, परत तो एडिट करू शकत नाही. परंतु त्याच्याकडे एक असं आहे, की हा अर्ज भरल्यानंतर आम्ही मतदार नोंदणी अधिकारी जनरेशन लिस्ट आपली चेक करतो. चेकलिस्ट जनरेट होते आणि नंतर तो BLO ती ज्या चेकलिस्ट झालेली आहे, तो घेऊन त्या मतदाराकडे जातो आणि त्या मतदाराकडे गेल्यानंतर त्या मतदारांना जे काही आपल्याला एडिट करायचं आहे किंवा जी काही चुकीला भरलं असं वाटतंय आणि त्याच्यामध्ये सुधारणा करायची आहे, ती बाब तू त्या BLOच्या निदर्शनास आणू शकतो, की हे चुकलेलं आहे, ही माझ्याकडे ऑनलाईन चूक झाली आहे आणि त्याचा पुरावा हा आहे. समजा जन्मतारीख चुकली होती, 71 जागी 81 झाली, 91 झाली आणि हा पुरावा आहे. हा पुरावा तो BLO दाखवू शकतो. BLO त्या जनरेशन लिस्ट चेकलिस्टवर ती नोंद करू घेऊ शकतो आणि ती नोंद आल्यानंतर BLO शिफारस करू शकतो नोंदणी अधिकाऱ्याला, की ऑनलाईन तिने असं भरलं होतं, पण त्यांची विनंती अशी आहे आणि त्याचा पुरावा मी बघितलेला आहे, हा पुरावा सोबत आलेला आहे. तर आपल्याला ती जी काही ऑनलाईनला दुरुस्ती करायची होती, ती आपल्याला मतदार नोंदणी कार्यालयामध्ये आपण करून देतो त्याची. फक्त त्याला त्याच्या परत एडिट करता येत नाही. पण EROच्या माध्यमातून आपण ती सुविधा उपलब्ध करून दिली आहे.